हॅलो फ्रेंड्स, मी गौरी माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. अतिशय ट्रेंडिंग असलेला सध्याचा आपला रोजचा स्क्वेअर 3D रोज स्क्वेअर खूप सोपा आहे. मी कुठेही याची स्पीड वाढवलेली नाही, तुम्ही पाहू शकता. 8.5 मिनटात मी केलेलं आहे. आपण पहिले 4 चेन घेणार आहोत. 4 चेन घेतल्यानंतर 3 चेन करून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये एक सिंगल क्रोशिया. असं करत आपल्याला त्याचे 4 पाकळ्यांसाठी अशा 4 करून घ्यायच्या आहेत. आता हे दुसऱ्यांदा आहे. 10 मिनटात होतो, अजिबात वेळ लागत नाही. तुम्ही हे स्क्वेअर जोडून खूप गोष्टी करू शकता. सध्या मोबाईल कव्हरही बनवतात तसं. मोबाईल कव्हर, बॅग तुम्ही असंही बनवू शकता. नक्की करून पहा आणि मला सांगा की कसा दिसतोय. आता पहा, त्या चेनमध्ये मी एक सिंगल क्रोशिया घेतला, मग एक हाफ DC घेतला आहे आणि मग एक डबल क्रोशिया घेतला आहे. त्याच्यानंतर परत एक सिंगल क्रोशिया. असं करून या पाकळ्या पूर्ण कंप्लीट केलेल्या आहेत. आपल्या 4 पाकळ्या झाल्या. आता आपल्याला 4 चेन घ्यायच्या आहेत. पहिले आपण 3 घेतल्या, 4 चेन घ्यायच्या आहेत आपल्याला आणि त्याच्याबरोबर एक्झॅक्टली मागे जिथे जागा आहे तिथे आपल्याला सिंगल क्रोशिया करून त्या जोडून घ्यायच्यात. आता आपल्या 5 पाकळ्या तयार होतील. त्याप्रमाणे आपल्याला चेन ॲडजस्ट करायच्या आहेत. दरवेळेस मागच्या बाजूला घेऊन जाऊन आपल्याला चेन ॲडजस्ट करायच्या आहेत. अशा 5 पाकळ्या म्हणजे 5 चेनच्या 5 पाकळ्या अशा तयार होतील आपल्या. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला वर्क करायचं आहे. वरचं बाजू सोडून द्यायची आणि खालच्या चेनमध्ये आपण कंटिन्यू करायचं. अजून एक पाकळी राहिलेली आहे, एक चेनची. म्हणजे हे आपण आपला चेनचा राऊंड कंप्लीट झाला. आता आपण पाकळी करूया. आता त्या 5 चेन ज्या आपण विणलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला वर्क करायचं आहे. 5 पाकळ्या झालेल्या आहेत. आता पहा, एक सिंगल क्रोशिया, एक हाफ DC, मग डबल क्रोशिया. आता 2 घ्यायचे आहेत. मग नंतर एक हाफ DC, परत एक सिंगल क्रोशिया, एक सिंगल क्रोशिया, एक हाफ DC, एक डबल क्रोशिया, एक हाफ DC आणि एक सिंगल क्रोशिया. असंच पॅटर्न कंटिन्यू करायचं आहे आणि अशा आपल्याला 5 पाकळ्या कंप्लीट करून घ्यायच्या आहेत. ह्या 5 पाकळ्या झाल्यानंतर आपल्याला स्क्वेअर करायचा आहे, म्हणून आपल्याला 8 पाकळ्यांचा रिक्वायरमेंट राहील. म्हणजे आपण त्याला डिवाइड करू शकू. म्हणून आता आपण तो राऊंड कंप्लीट झाल्यानंतर नेक्स्टवाला परत सेम पॅटर्न घ्यायचा आहे. 5 करायचे आहेत आपल्याला चेन आणि 8 चेनच्या लूप्स करून घ्यायचे आहेत. 5 चेनचे 8 लूप्स बनवायचे आहेत. म्हणजे आपल्या त्याच्यात 8 पाकळ्या येतील. ते आपल्याला कमी जास्त करावं लागतं. खालच्या बाजूलाच आपल्याला ते जॉईन करून घ्यायचं आहे. सिंगल क्रोशियाने मी ते चेन जॉईन केलेले आहेत. अशा आपल्याला 8 लूप्स करून घ्यायचे आहेत. 8 लूप्स झाल्यानंतर परत आपल्याला त्याच्यात पाकळी बनवायची आहे. एक सिंगल क्रोशिया, एक हाफ DC, दोन डबल क्रोशिया, एक हाफ DC, एक सिंगल क्रोशिया. सेम पॅटर्न सगळ्या पाकळ्यांमध्ये रिपीट करायचा. एक सिंगल क्रोशिया, एक हाफ DC, 2 डबल क्रोशिया, एक हाफ DC, एक सिंगल क्रोशिया. हे आपलं झालं. हा राऊंड आता आपण कंप्लीट करून घेऊया. आता आपल्याला हिरवी लोकर जॉईन करून घ्यायची आहे.
त्याच्यानंतर हिरव्या लोकरीने आता आपण त्या सगळ्या चेन्समध्ये वर्क करणार आहोत. एक सिंगल क्रोशा घेऊन मी तिथे जॉईन करून घेतलेली आहे. मग आपल्याला 2 चेन घेतले आहेत आणि तिथे डबल क्रोशा बनवायचे आहेत. आपल्याला 3 डबल क्रोशा, 2 चेन, 3 डबल क्रोशा असा आपल्याला कॉर्नर घ्यायचा आहे. त्याच्या नेक्स्टवाल्या लूपमध्ये मी 3 डबल क्रोशा घेणार आहे. मग परत आपल्याला कॉर्नर बनवून घ्यायचा आहे. राऊंड असाच आपण कंप्लीट करून घेऊया. डबल क्रोशा, 2 चेन, 3 डबल क्रोशा असा कॉर्नर राहिला. राऊंड कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला 2 चेन जिथे आहेत कॉर्नरच्या तिथे आपल्याला वर्क करून घ्यायचं आहे. ते सेम करायचं आहे पॅटर्न, काही चेंज नाही आहे. तिथे आपल्याला 3 डबल क्रोशा, 2 चेन, 3 डबल क्रोशा. मग नेक्स्टमध्ये जे 3 आपले डबल क्रोशा राहणार आहे त्याच्यावर आपल्याला वाढवायचे आहेत खांब. डबल क्रोशा वाढवायचे आहेत. पहिल्या याच्यावर एक हे आपला कॉर्नर आता कंप्लीट झाला आहे. आता पहिल्या याच्यावर 3 याच्यावर पहिल्या याच्यावर एक डबल क्रोशा घ्यायचा आहे. त्याचे नेक्स्ट जे 2 आहेत तिथे 2-2 घ्यायचे आहेत. असं करून आपल्याला 3 चे 5 डबल क्रोशा होतील. हे आपले 5 खांब तयार झाले. म्हणजे त्याची लेंथ वाढेल आहे त्या स्क्वेअरची, म्हणून आपल्याला मध्ये वाढवून घ्यायचं आहे. तुम्ही हा स्क्वेअर किती मोठा वाढवू शकता. मधले डबल क्रोशा वाढवत जायचे, कॉर्नर सेम ठेवायचं. असं करून आपण हा आपला राऊंड कंप्लीट करून घेऊया. हा स्क्वेअर तुम्ही कुठेही वापरू शकता. याची बॅग बनवू शकता, पर्स बनवू शकता, छोटीवाली, नंतर मोबाईल कव्हर बनवू शकता. नक्की करून पहा आणि मला सांगा की तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला. थँक्यू फ्रेंड्स, बाय.